कळंबा येथील 3 स्टार लॉजमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा तपास पुढे नेत करवीर पोलिसांनी भीमनगर कदमवाडी रोडवरील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलवर छापा टाकला। या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधं, अन्य वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले। पोलिसांनी डमी रुग्णांच्या माध्यमातून सापळा रचला होता। तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची कोणतीही अधिकृत नोंद न करता तपासणी करण्यात आली। त्यानंतर गर्भपातासाठी औषधं देण्यात आल्याचं पोलिसांच्या कारवाईत समोर आल्याचा दावा करण्यात आला। प्राथमिक चौकशीत संबंधित डॉक्टरांनी 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची कबुली दिल्याचा दावा करवीर पोलिसांनी केला। या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या संशयित साखळीचे इतर धागेदोरे तपासले जात आहेत। या प्रकरणी विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी डॉक्टरांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास करवीर पोलीस करतात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात लिंग तपासणी होत असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध गर्भपात निदान करणारे जे कोणी इसम असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने 3 स्टार लॉजिंग कळंबा येथे दिनांक 26/7/26 रोजी रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील करबा पाटील हा त्याच्या काही साथीदारांसह अवैध गर्भपात तपासणी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला होता। त्या ठिकाणावरून 2 एजंट महिला यांना ताब्यात घेतले होते। त्यातील एजंट महिला अश्विनी शिंदे ही स्वप्नील पाटील याच्याकडून ज्या महिलांची तपासणी करायच्यात व ज्या महिलांना त्यामध्ये मुलगी आहे असे निष्पन्न होत होते अशा महिलांना भीमनगर हाऊसिंग सोसायटी कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्पिटल येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठवत होत्या। त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला। त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली। त्यामध्ये आम्ही आरोपी चंद्रकांत गायकवाड प्रतिमा हॉस्पिटलचे जे चालवतात त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आत्तापर्यंत 250 ते 300 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिकरित्या मान्य केलेले आहे। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाणे तपास करीत आहे। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे यापूर्वी शासकीय सेवेमध्ये नोकरीस होते। त्यांनी यापूर्वी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बीड या ठिकाणी सिव्हिल सर्जन म्हणून नोकरी देखील केलेली आहे। तसेच ते मुंबई येथील सेंट जॉर्जेस हॉस्पिटल याचे असिस्टंट सुपरिटेंडंट होते व पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून निवृत्त झाले होते। त्या संदर्भात आम्ही त्यांच्यावरती कारवाई करीत आहोत। सध्या ते आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल आहे। त्यांच्याकडून पोलीस कोठडी घेऊन आम्ही जास्तीत जास्त कोण ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, डॉक्टर असतील किंवा जे कोणी एजंट असेल त्या सर्वांवरती कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।